श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालय नांदेड एक पाऊल पुढे राहण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे महाविद्यालय. या महाविद्यालयातील एक उपक्रमशील विभाग म्हणजे मराठी विभाग. या विभागाच्या अंतर्गत वाचनकट्टा माय मराठी मंडळाच्या वतीने मागील 7 वर्षांपासून सातत्याने वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम आयोजित होत असतात. याचपैकी एक महत्त्वाचा आणि नवा उपक्रम म्हणजे आत्मचरित्राचे अभिवाचन. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीच्या निमित्ताने म्हणजे 12 मार्च 2026 या दिवशी त्यांच्या कृष्णा काठ या आत्मचरित्राचे अभिवाचन आमच्या विद्यार्थ्यांनी सुरू केले आहे. 12 मार्च ते 12 एप्रिल असे महिनाभर हे अभिवाचन चालणार आहे. आजच्या या दिवशी आजच्या भागात कृष्णाकाठ या आत्मचरित्राचा पुढचा भाग आपण समजून घेऊयात. नमस्कार. कृष्णाकाठ यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र यातील प्रकरण 3 निवड हे आपण समजून घेत होतो. त्यातीलच पुढचा भाग आता आपण समजून घेऊया. या वैयक्तिक सत्याग्रहामध्ये कोणी सत्याग्रह करावा याची निवड खुद्द गांधीजी करीत असत. आमच्या प्रांतातर्फे प्रमुख म्हणून श्री बुवासाहेब गोसावी हे काम पाहत असत. बुवासाहेब गोसावी हे वर्ध्यास जाऊन गांधीजींकडून नावे स्वीकृत करून घेत असत आणि अशी मंडळी नंतर जाहीर सभेमध्ये घोषणा करून जेलमध्ये जात असत. सर्व महाराष्ट्रभर असे शेकडो कार्यकर्ते निवडून सत्याग्रही बनले. बुवासाहेब गोसावींनी मला एकदा विचारले, या वैयक्तिक सत्याग्रहात जाण्याची तुमची इच्छा आहे काय? मी सांगितले, मी जरूर जाईन. तुम्ही कोणी तसा आदेश देत असाल तर माझी सर्व तयारी आहे, पण निव्वळ प्रतिकात्मक अशा चळवळीमध्ये माझे काही मन नाही. त्यांनी सांगितले, अशा परिस्थितीत मी तुमचे नाव सुचविणे योग्य नाही. तुम्ही आपले जिल्हा काँग्रेसच सांभाळा. माझा मुक्काम त्यावेळी कायद्याच्या अभ्यासाकरिता पुण्याला होता. त्यामुळे जिल्ह्यातून अटक होऊन येणाऱ्या सत्याग्रहींचे पुणे स्टेशनवर स्वागत करावे, त्यांना सुताचे हार घालून त्यांचा सन्मान करावा आणि त्यांची मानाने जेलमध्ये रवानगी करावी, अशा तऱ्हेचे औपचारिक स्वरूपाचे काम मी करीत होतो. माझे कायद्याच्या परीक्षेचे 2रे वर्ष होते. त्यातील पहिले 6 महिने माझ्या अभ्यासाकडे संपूर्ण दुर्लक्ष झाले होते. त्यातील पहिले काही दिवस प्रवास, चर्चा, अस्वस्थ मन यामुळे अभ्यास न करण्यात वेळ गेला होता. त्यावेळी मी लॉ कॉलेजच्या समोर असलेल्या अध्यात्म भवन या नावाच्या इमारतीत राहत होतो. माझे मित्र श्री नानासाहेब आयाचीत, मी आणि त्यांचे एक तरुण नातेवाईक अशा तिघांच्या भागीदारीत एक मोठी खोली आम्ही भाड्याने घेतली होती. माझ्याकडे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची वर्दळ जास्त, त्यामुळे नानासाहेबांच्या अभ्यासात व्यत्यय येत असे. पण ते इतके सज्जन मित्र होते की त्यांनी यासंबंधी कधी तक्रार केली नाही. श्री आयाचीत यांचे जे नातेवाईक कायद्याचे विद्यार्थी होते, त्यांना आणि मला वाद घालण्याची मोठी हौस होती. सदर तरुणाचे मन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे झुकलेले होते आणि मी पक्का संघविरोधी होतो. जरी RSS वाले वाटले तरी ते मोठे सज्जन तरुण होते. देशात चाललेल्या प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची RSS वाल्यांची एक वेगळी नजर होती, हे त्यावेळी माझ्या विशेष लक्षात आले. त्यांचे आमचे हे असे पक्षभेद असले तरी आम्ही अध्यात्म भवनात काही महिने सलोख्याने राहिलो, ही गोष्ट कबूल केली पाहिजे. माझ्याकडे तेथे नेहमी येणारे माझे मित्र श्री बिडेश कुलकर्णी हे तर तेथे आले म्हणजे या तरुण गृहस्थाला उद्देशून हाक मारणार, काय खाकसार, चर्चा करायची काय? आणि मग या दोघांमध्ये तुडुंब चर्चा होई. बिडेश कुलकर्णीचा RSS वाल्यांकरता निवडून काढलेला शब्द खाकसार हा अतिशय उचित शब्द होता. त्यावेळी हैदराबादमध्ये खाकसारांची चळवळ अशीच एकांगी तऱ्हेने वाढत होती, असे आम्ही वाचत होतो. त्यामुळे खाकसार शब्दाची टोपी आमच्या संघवाल्यांना छान बसत होती. RSSच्या विचारासंबंधी आणि चळवळीसंबंधीची माहिती यापूर्वी मला जरूर झाली होती. मला आठवते, मी कोल्हापूरला कॉलेजला असताना एका सुट्टीत कराडला आलो होतो.
त्यावेळी संघ संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांची कराडला भेट चालू होती. 1934-35 सालचे ते दिवस असतील. कसे काय कोण जाणे. घाटावरच्या रामाच्या मंदिरात त्यांच्याशी झालेल्या चर्चेच्या वेळी मलाही बोलवले होते आणि मी बोललोही होतो. डॉक्टर हेडगेवारांचे व्यक्तिमत्व प्रभावी वाटले, परंतु त्यांनी सांगितलेल्या विचारांचा माझ्या मनावर काही परिणाम झाला नाही. मी त्यांना काँग्रेसच्या दृष्टिकोनातून काही प्रश्न विचारले. त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्याला उत्तरे दिली. ते आग्रहाने सांगत होते की आमची हिंदुस्थानची व्याख्या मानणारे सगळे आमच्यात सामील होऊ शकतील आणि हा सिंधू सिंधू वगैरे ही बॅरिस्टर सावकारांची व्याख्या पायाभूत धरून ते बोलत होते. या व्याख्येत जो जो बसेल तो हिंदुस्थानचा खरा निष्ठावान नागरिक अशी आमची भूमिका आहे, असे त्यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. मी त्यांना एक प्रश्न विचारला. या व्याख्येत बसत नाहीत अशी कोट्यावधी माणसे जर या देशात असतील तर त्यांचे काय करायचे? हेडगेवारांनी सांगितले की तो प्रश्न जेव्हा उभा राहील तेव्हा पाहता येईल. माझी खात्री झाली की ही चर्चा व्यर्थ आहे. मी समजलो की यांना फक्त एका विशिष्ट वर्गाच्या लोकांची फॅसिस्ट संघटना बनवायची आहे. आपल्याला यात काही कर्तव्य नाही. तेव्हापासून RSS म्हटले की 4 पावले दूर राहिलो आहे. माझ्या संपर्कात येणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि मित्रांना मी त्या विचारापासून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. अध्यात्म भवनाची वरील आठवण लिहित असताना सहज ओघात आले म्हणून डॉक्टर हेडगेवार यांच्याशी आलेल्या या अनपेक्षित संपर्काची स्मृती ताजी होऊन मनाशी आलेली एक घडलेली हकीकत म्हणून ती नोंदणे माझे कर्तव्य आहे. अध्यात्म भवनमधील हे सोबती थोडे दिवस तेथे राहिले आणि नंतर ते गेले. माझ्या चाललेल्या वैयक्तिक सत्याग्रहाच्या कामात त्यांची सहानुभूती होती असे मला दिसले. या खाकसाराबरोबर तुम्ही इथे राहता कसे, असे मला एकदा पिडेश कुलकर्णी यांनी विचारले. तेव्हा मी त्यांना सांगितले, ते चांगले गृहस्थ आहेत. त्यांच्या मताचा माझ्या येथे राहण्यामध्ये किंवा अभ्यासामध्ये व्यत्यय येत नाही आणि ते नानासाहेब आयाचीत यांचे जवळचे नातेवाईक आहेत. त्यामुळे आमचे जमून जाते. थोड्याच दिवसांचा हा अर्थपूर्ण सहवास म्हणून माझ्या लक्षात राहिला आहे. 1940चे वर्ष संपत आले आणि मग मात्र मी अगदी खोली बदलून कायद्याच्या दुसऱ्या वर्षाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. माझ्या आईचे मला सारखे निरोप येत होते. आता तुझी परीक्षा होईपर्यंत कृपा करून निदान तुरुंगात जाऊ नकोस. परीक्षा झाल्यावर तुला काय करावयाचे ते तू जरूर कर. यावेळी आईचे मानण्याचे मी ठरवले आणि बाकीची इतर सर्व कामे सोडून देऊन 3 महिने मी माझी परीक्षेची तयारी करण्यात गुंतलो. अभ्यास करू लागल्यानंतर विषयामध्ये रस निर्माण होतो आणि मग त्यातील सौंदर्य स्थळे लक्षात यायला लागतात. मी एव्हिडन्स ॲक्टचा पुरावा कायद्याचा अभ्यास करीत असताना मला त्या कायद्याची रचना ज्या पद्धतीने केली आहे त्याबद्दल विशेष आकर्षण निर्माण झाले. शेवटी कायद्याच्या कक्षेत पुरावा या गोष्टीला फार महत्त्व आहे. पुराव्याच्या अभावी काहीही घडले तरी ते सिद्ध करता येत नाही. तेव्हा पुरावा या संकल्पनेचे जे विश्लेषण वेगवेगळ्या व्याख्यांद्वारे या कायद्यामध्ये केले आहे त्या गोष्टी पाहून मला अचंबा वाटे. या 3 महिन्यात मी कायद्याच्या अभ्यासात रमून गेलो. एप्रिलमध्ये माझी परीक्षा झाली आणि मी पुणे सोडून कराडला परत आलो. माझ्यावर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी होती. त्यानिमित्ताने मी जिल्ह्यात वारंवार हिंडत होतो. परीक्षेचा निकाल लागणार होता, त्यामुळे पाठीमागे काही निकडीचे घरचे काम नव्हते. त्या सुमारास मला कराडमध्ये एक मजेदार अनुभव आला. आमच्या कराडमधील खादी भंडार चालवणारे श्री वालचंद गांधी नावाचे एक काँग्रेस कार्यकर्ते होते. त्यांचे नाव वैयक्तिक सत्याग्रहासाठी मंजूर होऊन आले होते. एका जाहीर सभेमध्ये युद्धविरोधी घोषणा देऊन जेलमध्ये जाण्याचा त्यांनी संकल्प सोडला. माझी त्यांची भेट झाली तेव्हा त्यांनी मला विचारले, मी ज्या सभेत युद्धविरोधी घोषणा करून जेलमध्ये जाणार आहे त्या सभेमध्ये या वैयक्तिक सत्याग्रहाची सगळी पार्श्वभूमी सांगणारे भाषण करायला याल का? मी सहज हो म्हणून गेलो आणि जेव्हा प्रत्यक्ष सत्याग्रहाचा दिवस उजाडला त्या दिवशी माझ्या ध्यानात आले की मी जे भाषण करणार आहे तेही सत्याग्रहात बसू शकते. जर पोलिसांनी मलाही अटक करायचे ठरवले तर त्यांना नाही म्हणता येणार नाही.
आता मी आईच्या शब्दातून मोकळा झालो होतो. तेव्हा मला याची फिकीर नव्हती आणि त्या सभेत भाषण करायला गेलो. वैयक्तिक सत्याग्रह म्हणजे एका अर्थाने समारंभाने जेलमध्ये जाणे, असाच प्रकार तो होता. वालचंद गांधींनी रविवार चौकात सभेची व्यवस्था करून ठेवली होती. त्यांना तेथे अटक होणार म्हणून त्यांना निरोप देण्याकरिता त्यांची मित्रमंडळी, कुटुंबीय आणि बराचसा व्यापारी समाज जमला होता. समारंभाला सुरुवात झाली. मला भाषण करण्यासंबंधी सुचविले. मी युद्ध झाल्यापासून काँग्रेसने कशा कशा भूमिका घेतल्या आणि या युद्धामध्ये कमीत कमी भाषण स्वातंत्र्याचा हक्क असावा ही महात्मा गांधींनी केलेली मागणी ब्रिटिश सत्तेने कशी नाकारली याची सर्व हकीकत सांगितली आणि आम्हाला आमचे मन बोलून दाखविण्याचा जिथे अधिकार नाही तेथे आमच्याकडे युद्धात सहकार्य मागण्याचा ब्रिटिश सरकारला काय अधिकार आहे, असा प्रश्न मी उपस्थित केला. हा भाषण करण्याचा आमचा मूलभूत अधिकार आहे आणि हिंदुस्थानातील प्रत्येक स्वाभिमानी नागरिक तो बजावल्याशिवाय सोडणार नाही, असे मी स्पष्टपणे सांगितले आणि माझे भाषण संपविले. मला वाटत होते की पोलीस मला म्हणतील की तुम्हाला अटक केली आहे, पण तेथे तसे काही घडले नाही. माझ्या भाषणानंतर श्री बालचंद्र शेठजी उठले आणि त्यांनी युद्धविरोधी घोषणा दिल्या. ताबडतोब पोलीस आले आणि त्यांना अटक केली. मला हा सर्व प्रकार विनोदी आहे असे वाटले. मी तेथे असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला विचारले, माझ्या भाषणात आणि त्यांच्या घोषणात तुम्हाला काय फरक वाटला? त्यांनी सांगितले, इतका बारकाव्यात कोण जातो? तुम्ही फक्त भाषण केले, पण त्यांनी तर येथे घोषणा केल्या, म्हणून आम्ही त्यांना पकडत आहोत. तुम्ही तुमच्या घरी जा. हा एक मजेदार अनुभव पुष्कळ सांगून जातो. वैयक्तिक सत्याग्रहाच्या प्रतिकात्मक स्वरूपाने त्याला एक तांत्रिक, औपचारिक स्वरूप आले होते. 1-2 महिन्यानंतर माझ्या परीक्षेचा निकाल आला आणि मी उत्तीर्ण झालो. माझ्या आईला अतिशय आनंद झाला. मी योजले होते त्याप्रमाणे माझे शिक्षण मी पुरे केले. माझ्या राजकीय नादामुळे माझी 3-4 वर्षे फुकट गेली होती. त्यामुळे थोड्याशा वाढत्या वयात वकिलीचा अभ्यास मी पुरा केला होता, याची मलाही जाणीव होती. आता माझी आई माझ्या मागे लागली. बाबा, आता लग्न करून घे. मी म्हटले, आता ठीक आहे. चांगली मुलगी आली तर मी जरूर लग्न करेन. आणि मग ती मुली पाहण्याच्या उद्योगाला लागली. तिने ते काम गणपतरावांच्यावर सोपवले आणि सांगितले की आता धाकट्या भावाची काळजी घे. मला काही मुली सांगून आल्या होत्या, पण मला त्यांच्यामध्ये फारसे आकर्षण न वाटल्यामुळे मी तिकडे दुर्लक्ष केले. दिवस असेच चालले होते. युद्धाने तोपर्यंत फारच गती घेतली होती. जर्मनीच्या सैन्याने आता आपला मोर्चा पूर्वेकडे वळविला होता. फ्रान्सची सर्व भूमी त्यांच्या अधिपत्याखाली आली होती. त्यामुळे त्यांना पश्चिमेकडून कसलेही तातडीचे लष्करी संकट दिसत नव्हते आणि ही वेळ पाहून त्यांना जे शेवटी साधावयाचे होते ते म्हणजे युरोपमधील कम्युनिझमचे वर्चस्व दूर करावयाचे. त्यासाठी हिटलरने आपली सर्व शक्ती एकवटून रशियावर हल्ला चढविला. रशियाचा नेता स्टॅलिन यांना हे आक्रमण काहीसे अनपेक्षित होते असे लक्षात आले. त्यांनी संकटकाळी उपयोगी पडावा म्हणून पोलंडचा काही भाग आपल्या ताब्यात घेऊन ठेवला होता. कधी काळी हिटलरने आक्रमण केले तर बचावाची तयारी म्हणून त्याचा उपयोग व्हावा हा त्याच्या पाठीमागे लष्करी उद्देश असावा. परंतु हिटलरचे आक्रमण इतके शक्तिशाली आणि वेगवान होते की पहिल्या 2 आठवड्यातच जर्मनीच्या सैन्याने रशियाचा फार मोठा प्रदेश पादाक्रांत केला. हिंदुस्थानमध्ये या गोष्टीच्या प्रतिक्रिया झाल्या. साम्राज्यशाही युद्ध म्हणून आरडाओरडा करणारे कम्युनिस्ट आता हे लोकशाहीवादी युद्ध झाले म्हणून सांगू लागले. त्यांच्या विचारसरणीच्या दृष्टीने तत्वतः हे कदाचित बरोबरही असेल, परंतु भारतीय नागरिकांना आतापर्यंत हे युद्ध मोडून काढले पाहिजे असे जे सांगत होते तेच आता या युद्धाला मदत केली पाहिजे असे सांगू लागले. तेव्हा लोकांमधील त्यांची प्रतिष्ठा गेली. हिंदुस्थानमधल्या कम्युनिस्ट पक्षाला हिंदुस्थानच्या जनमताची नाडी केव्हाच समजली नव्हती. त्यांनी ज्या अनेक चुका केल्या त्यामध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या वेळची त्यांची ही चूक त्यांना फार महाग पडली. पुढच्या 20-25 वर्षाच्या राजकारणात त्यांना ही गोष्ट सारखी नडत राहिली.
हिंदुस्थानच्या दृष्टीने लढाईला अधिक संकटाचे स्वरूप जे आले ते पुढे 1941 सालच्या डिसेंबरमध्ये, जेव्हा जपानने युद्धप्रवेश करून एकापाठोपाठ अनेक देश गिळंकृत करायला सुरुवात केली. तेव्हा दुसरे महायुद्ध सुरू झाल्यानंतर जवळजवळ 2 वर्षे तटस्थ राहून युरोपातील घडामोडींचा कसा उपयोग करून घ्यावयाचा याचा व्यूह बरोबर रचून इतर प्रमुख युरोपियन राष्ट्रे महत्त्वाच्या संग्रामात जेव्हा गुंतली आहेत तेव्हा जपानने युद्धप्रवेश केला आणि काही आठवड्याच्या आतच सिंगापूर, मलेशिया, ब्रह्मदेश असे एकापाठोपाठ एक देश पादाक्रांत केले. जर्मनी आणि जपान यांच्या लढाईचे जे गतिमान तंत्र होते त्यामुळे सर्व जग दिपून गेले होते. पण आता मात्र हिंदुस्थानच्या जीवनामध्ये खरेखुरे संकट निर्माण झाले होते. ब्रह्मदेशाच्या मागून आता हिंदुस्थानची पाळी आहे काय, असा प्रश्न लोकांच्या मनात येऊ लागला. आणि जर जपानी हिंदुस्थानमध्ये आले तर? या प्रश्नाचे उत्तर इतके सोपे नव्हते. अशा प्रश्नांची उत्तरे तर्काने देता येत नाहीत. राष्ट्रनिष्ठेच्या परिभाषेतच त्याला उत्तर दिले पाहिजे. जितकी ब्रिटिश साम्राज्यशाही आम्हाला त्याज्य आहे तितकी जपानच्या साम्राज्यशाहीचा आम्ही तिरस्कार करतो, ही माझ्या मनाची भूमिका होती. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्यांची आझाद हिंद सेना यांच्या संबंधीच्या आकर्षक गोष्टी प्रसिद्ध होत होत्या. त्या काळी त्यांनी एक ऐतिहासिक कार्य केले हे आज पाठीमागे वळून पाहता स्पष्ट होते. सुभाषबाबूंच्या बद्दल आणि त्यांच्या स्वातंत्र्याच्या प्रेमाबद्दल मनामध्ये अतिव आदर होता. पण जपानचे हिंदुस्थानवर आक्रमण झाले तर त्याचे स्वागत होऊ शकणार नाही असा मनाचा कौल होता. जपानच्या या युद्धाच्या प्रगतीनंतर ब्रिटिश सरकार काहीसे जागे झाले. असे सांगतात की अमेरिकेचे अध्यक्ष रूझवेल्ट यांनी ब्रिटनचे पंतप्रधान चर्चिल यांना गळ घातली होती की हिंदुस्थानशी तडजोड करा आणि त्याचा परिणाम म्हणून हिंदुस्थानला भेट देण्यासाठी सर स्टॅफर्ड क्रिप्स मिशन येईल असे जाहीर झाले. माझ्या आयुष्याशी संबंध असलेला व त्याला पार्श्वभूमी म्हणून असणाऱ्या राष्ट्रीय घटनांचा आढावा घेत मी 1942 सालच्या मार्चपर्यंत पोहोचलो आहे. पण आमच्या सातारा जिल्ह्यातील ग्रामीण जीवनातल्या एका महत्त्वाच्या सत्ता स्पर्धेच्या राजकारणाच्या माहितीसाठी मला 1941 मध्ये परत गेले पाहिजे. आमच्या काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने 1941 साल हे वैयक्तिक सत्याग्रहाचे वर्ष होते. मी जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष या नात्याने काम पाहत होतो. आणि योगायोगाने त्याच वेळी मी माझी कायद्याची शेवटची परीक्षा पास होऊन शिक्षणपूर्तीच्या कार्यक्रमातून मुक्त झालो होतो. वकिलीची परीक्षा देऊन 1-2 महिने झाल्यानंतर आमचे मित्र कामेरीकर के.डी. पाटील यांचा निरोप आला की आपण आपल्या सनदा हायकोर्टातून आणण्यासाठी मुंबईला जाऊया. मी त्यांना कळवले की जिल्ह्यात महत्त्वाच्या घटना घडत आहेत, तेव्हा तुम्हीच कराडला या, म्हणजे आपल्याला काही बोलता येईल. मी जसे के.डी. पाटील यांना बोलवले तसेच किसनवीर यांनाही बोलावून घेतले. आमच्या पुढे प्रश्न असा होता की सातारा जिल्ह्यात जिल्हा लोकल बोर्डाचे राजकारण हे श्री धनजी कुपरच्या सत्ताकारणामुळे एक वादग्रस्त केंद्रविषय होऊन बसले होते. त्यावेळच्या कायद्याप्रमाणे मर्यादित अधिकाराची का होईना परंतु शिक्षण क्षेत्रात विकेंद्रित संघटना म्हणून स्कूल बोर्ड संस्था अस्तित्वात आली होती आणि स्थानिक स्वराज्याच्या क्षेत्रात जिल्हा लोकल बोर्ड ही संस्था काम करत होती. त्यांच्या हातात शिक्षकांच्या बदल्या, शाळांच्या इमारती, खेडेगावांना रस्ते अशी कामे दिलेली होती. या कामासाठी लागणारी साधने व संपत्तीची व्यवस्था सरकारकडून फारच मर्यादित स्वरूपात होत असे. म्हणजेच मर्यादित स्वरूपाच्या या स्थानिक स्वराज्य संस्था होत्या. परंतु महत्त्वाची गोष्ट ही होती की जिल्हा लोकल बोर्डाच्या सदस्यांच्या नेमणुका होत नसत, तर त्यांना लोकमतावर आधारलेल्या प्रत्यक्ष निवडणुकीचा आधार घ्यावा लागत असे. या निवडणुकांनंतर त्यातून जिल्हा लोकल बोर्डाचा अध्यक्ष आणि स्कूल बोर्डाचा चेअरमन ही 2 महत्त्वाची अधिकारपदे निर्माण होत असत व त्यामुळे कोणी पदे ग्रहण करणाऱ्या व्यक्ती मोठ्या मातब्बर मानल्या जात असत. 1937 सालपर्यंत कूपर, ज्यांचा उल्लेख मी पूर्वी केला आहे,
त्यांनी मोठ्या कौशल्याने या संस्था आपल्या ताब्यात ठेवल्या होत्या आणि त्यामुळे त्यांचे एक आर्थिक, सामाजिक आणि राजकीय असे वर्चस्व निदान 1936-38 पर्यंत होते. 1937-38 पर्यंत होते, असे म्हटले तरी चालेल. ते 1937च्या कौन्सिल निवडणुकीस उभे राहिले होते आणि निवडूनही आले होते. 1935 सालच्या कायद्याखाली पहिले मुंबई सरकार बनले. त्यात ते काही महिनेपर्यंत पहिले मुख्यमंत्री म्हणून राहिले. पुढे काँग्रेसने अधिकार ग्रहण करावयाचे ठरविल्यानंतर त्यांना बाजूला व्हावे लागले. ही गोष्ट निराळी. तसा हा लांब पल्ल्याच्या नजरेचा माणूस होता, परंतु इंग्रज धार्जिणा असल्यामुळे आम्हाला तो नकोसा होता. जिल्ह्याच्या राजकारणावरील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवरील आपली पकड सोडायची नाही, हा त्यांचा नेहमीचा डाव होता. 1937 साली कौन्सिलच्या निवडणुका जिंकल्यानंतर लोकमतात फरक पडला आणि सातारा जिल्हा बोर्डाची निवडणूक आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षातर्फे लढविली. फिरलेले वारे लक्षात घेऊन कूपरच्या पाठीमागे असणारे काही लोक आमच्याही पाठीमागे लागले. त्यावेळी पहिल्या प्रथम राष्ट्रीय वृत्तीचा जिल्हा लोकल बोर्डाचा अध्यक्ष निवडण्याची संधी लोकांना मिळाली होती. 1937 सालच्या जिल्हा लोकल बोर्डात निवडून आलेल्यांपैकी श्री धुळाप्पा नवले, सखाराम बाजी रेटरेकर आणि गौरीहर सिंहासने हे माझे महत्त्वाचे मित्र झाले होते. जवळजवळ 4-6 महत्त्वाच्या जिल्हा बोर्डाच्या सभासदांचा मी राजकीय सल्लागार मानला जाई. त्यामुळे जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष कोण असावे या चर्चांमध्ये माझे हमखास स्थान असे. 1937 सालच्या जिल्हा लोकल बोर्डाच्या निवडणुकीच्या वेळी आमचे काम सोपे होते. पक्षाने निवडणूक लढविली होती आणि पक्षापुढे उमेदवारही उत्तम होते. कौन्सिलच्या चुरशीच्या निवडणुकीमध्ये उत्तर सातारा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार बाळासाहेब शिंदे हे जिल्हा बोर्डातही निवडून आले होते आणि त्यांनी हे अध्यक्षपद स्वीकारावे असे सर्वसामान्य मत होते आणि तसे ते झालेही. बाळासाहेब शिंदे हे 1921 सालापासून राष्ट्रीय चळवळीशी संबंध असलेले आमच्यातले जुने कार्यकर्ते होते. त्यांना ग्रामीण जनतेमध्ये मोठा मान असे. एक खादीधारी, राष्ट्रभक्त पुढारी असा त्यांचा त्यावेळी लौकिक होता. त्यांच्या या निवडणुकीच्या वेळी त्यांचा माझा पहिला संबंध आला आणि हळूहळू त्या संबंधाचे रूपांतर गाढ स्नेहात झाले.